मी माझ्या रील्समध्ये नेहमी सांगतो की भरपूर पाणी प्या. हायड्रेशन आपल्या त्वचेसाठी खूप महत्त्वाचं असतं. एक रुग्ण नेमकं हीच रील बघून माझ्याकडे आला आणि म्हणाला, डॉक्टर, मी दिवसभर भरपूर पाणी पितो, तरी माझी त्वचा कोरडीच राहते, असं का? एक रुग्ण माझी नेमकी हीच रील बघून माझ्याकडे आला आणि म्हटला की सर, मी रोज नेहमी जास्त पाणी पितो पण तरी माझी त्वचा कोरडी असते, असं का? आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, नक्की गडबड काय आहे? तर ऐका. तुम्हालाही असा प्रश्न नक्कीच पडला असेल, तर बघूया नक्की गडबड काय आहे. शरीरासाठी पाणी पिणं आवश्यक आहेच, पण कोरडी त्वचा ही पाण्याच्या कमतरतेची समस्याच नाही. शरीरासाठी पाणी पिणे आवश्यक आहेच, पण कोरडी त्वचा ही पाण्याच्या कमतरतेमुळे होत नसते. कोरडेपणा येतो जेव्हा त्वचेवरचा नैसर्गिक तेलाचा थर, म्हणजे तिचा संरक्षणार्थ, कमकुवत होतो. कोरडी त्वचा ही त्वचेवरचा नैसर्गिक तैलाचा थर कमी झाल्यामुळेच होत असतो. आणि तो कमकुवत होतो गरम पाण्याच्या आंघोळीने, कडक साबणाने किंवा कोरड्या हवेत. आणि हा थर कमकुवत गरम पाणी किंवा कडक साबण वापरल्यामुळे होत असतं. आतून पाणी पिऊन हा थर भरत नाही. शरीराच्या आतूनच पाणी घेतल्यानंतर हा काही थर वापस होऊ शकत नाही. त्यासाठी त्वचेवर मॉइश्चरायझर लावावं लागतं. त्यासा त्यासाठी त्वचेवर मॉइश्चरायझर लावावंच लागतं. तेही आंघोळीनंतर लगेचच, त्वचा ओलसर असतानाच. तेही आंघोळीनंतर लगेच त्वचा ओलसर असतानाच. म्हणून पाणी जरूर प्या, पण कोरड्या त्वचेवर तो काय ग्लासात नाही तर तुमच्या मॉइश्चरायझरच्या वापर. म्हणून पाणी तर प्यायलाच हवे, पण कोरड्या त्वचेचा उपाय हा ग्लासात नाही आहे, तर तुमच्या मॉइश्चरायझरच्या बाटलीमध्ये आहे. धन्यवाद.